पोलीस भरतीमध्ये 90% मुलं अपयशी ठरतात आणि 10%च मुलं सिलेक्ट होतात. असं का? म्हणजे अपयशी ठरणारे मुलं कमकुवत नसतात, फक्त ती एक मोठी चूक करतात. रोज जबरदस्त वर्कआउट चालू आहे. 1600 मीटर, 100 मीटर याचा मस्त वर्कआउट करतात. पण स्ट्रेंथ आणि रिकव्हरीकडे लक्ष देत नाही. पूर्ण विश्वास 100 मीटर आणि 1600 कडे. डाएटकडे लक्ष देत नाही. डाएट म्हणजे ते रनिंगच्या अगोदर काय खात नाही, रिकामं पोटी वर्कआउट करतात. रिकव्हरी काय होत नाही, प्रोटीन नाही आणि परफॉर्मन्स एकदम झिरो होऊन जातो. आणि शेवटच्या 15 ते 20 दिवसामध्ये ओव्हर ट्रेनिंग करतात. परफॉर्मन्स वाढायच्या ऐवजी परफॉर्मन्स ब्रेकडाऊन होतो. ह्याच्यावर सोल्युशन काय? जे सिलेक्ट होतात ते काय करतात, वर्कआउट करतात, स्ट्रेंथ रिकव्हरी ह्याच्याकडे लक्ष देतात. डाएट प्रॉपर घेतात आणि प्रोटीन इंटेक करतात बॉडीमध्ये. त्यामध्ये बॉडीमध्ये पाणी इंटेक करतात बॉडीमध्ये आणि झोप चांगली घेतात. अभ्यासही त्याप्रमाणे लेवलमध्ये ठेवतात. शेवटचे 15 दिवस स्पीड वर्कआउट नाही, रिकव्हरीने ते आपलं स्पीड वाढवतात. बॉडी स्ट्रॉंग असेल तरच तुमचे मार्क वाढू शकतात, टायमिंग कमी होऊ शकतो. पोलीस भरती फक्त वेगाची नाहीये, शिस्त, प्लॅनिंग आणि रिकव्हरीची ही आहे. आणि हा व्हिडिओ त्या मित्रांपर्यंत पोहोचवा की ज्याला ह्याची गरज आहे. एक मार्क तुम्हाला मेरिट मध्ये पोहोचू शकतो. मित्रांनो, व्हिडिओ आता सेव्ह आणि शेअर करून ठेवा. जय महाराष्ट्र.